त्याचा रोहित आर्य जो आहे तो मूळ पुण्याचा असल्याची माहिती समोर आलेली आहे। सरकारी शाळा प्रकल्पाचा ठेकेदार आहे। माझी शाळा सुंदर शाळा या प्रकल्पामध्ये त्याची सरकारकडून 2 कोटी रुपयांची थकबाकी असल्याचा दावा करण्यात आला। माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावरती त्याने आरोप सुद्धा केले होते। इतकंच नाही तर केसरकरांच्या पुण्याच्या घराबाहेर त्याने उपोषण सुद्धा केलं होतं। आता रोहित आर्यला नेमकं कसं संपवलं? पोलिसांनी मुलांना वाचवलं आणि त्यानंतर रोहित आर्यला पकडण्याचा प्रयत्न केला। त्याला तोंडी सूचना दिल्या, मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता। सोबत असणाऱ्या रॉकेलने स्टुडिओ पेटवून देऊ असं तो वारंवार म्हणत होता, धमक्याही देत होता। अखेर एपीआय अमोल वाघमारे आणि त्याच्यामध्ये झटापट झाली आणि त्यातच रोहित आर्यचा मृत्यू झाला। अर्थात तो जखमी झालेला होता। त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्याचा मृत्यू झाल्याचं तिथल्या डॉक्टरांनी जाहीर केलं। आता या सगळ्या मुद्द्यावरती मंत्री दीपक केसरकर यांची सुद्धा प्रतिक्रिया आली। ते काय म्हणतायत बघूया। रोहित आर्य हे स्वच्छता मॉनिटर नावाचं त्यांचा एक कन्सेप्ट होता आणि आपली जी माझी शाळा सुंदर शाळामध्ये सुद्धा त्यांना काही काम देण्यात आलेलं होतं, परंतु त्या लोकांकडून त्यांनी डायरेक्ट पैसे घेतले अशा स्वरूपाचं त्यांच्याबद्दल डिपार्टमेंटचं मत होतं। तर हे जे मॅटर आहे ते त्यांनी डिपार्टमेंटशी बोलून सोडवलं पाहिजे। या सगळ्यामध्ये पोलिसांची सुद्धा अधिकृत प्रतिक्रिया आली आहे। साधारण दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास पवई पोलीस ठाण्याला माहिती मिळाली की एका व्यक्तीने पवई येथील महावीर क्लासिक इमारतीमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवलं आहे। मुंबई पोलिसांच्या पथकाने बचाव मोहीम राबवली आणि सर्व मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढले। मुलांना वाचवताना कारवाई दरम्यान तो व्यक्ती जखमी झाला, त्याला ताबडतोब रुग्णालयामध्ये नेण्यात आलं आणि नंतर त्याला मृत घोषित करण्यात आलं, अशी माहिती डीसीपी दत्ता नरवडे यांनी दिलेली आहे। आता या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। पहिली गोष्ट म्हणजे ह्या व्यक्तीने हे कशासाठी केलं, त्याच्यावरती कुठला दबाव होता, त्याला इथपर्यंत यावं लागलं याच्यासाठी नेमकं कोण जबाबदार आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माजी मंत्री दीपक केसरकर यांचा या प्रकरणाशी संबंध आहे का? प्रश्न अनेक आहेत, त्याची उत्तरं पुढच्या काही दिवसामध्ये मिळतील। मात्र थर्सडे नावाचा अभिनेत्री यामी गौतमीचा एक मूवी आहे आणि त्यापेक्षाही भयानक अशी ही घटना होती। तब्बल 16-17 जीव धोक्यात होते, निष्पाप मुलं होती। पोलिसांनी अखेर या प्रकरणाचा शेवट केला, मात्र त्यामध्ये रोहित आर्यचा मृत्यू झालेला आहे। एन्काउंटर होतं, करावं लागलं, मुद्दाम केलं? प्रश्न खूप आहेत, सगळ्याची उत्तर मिळवू, पण त्यासाठी सकाळला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि या सगळ्याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा।